झालं ना, सुरू झालं ना. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे प्रथम स्वागत. हरे कृष्ण. सर्वांचे मनापासून स्वागत की तुम्ही 18 दिवसाच्या या आपल्या भगवद्गीता 18 दिवसामध्ये आपण जो काही शिकण्याचा उपक्रम केला तर त्याला तुम्ही आज आलाय तिथे, तर तुमच्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला मनापासून. आणि आपण आता ज्यांच्यासाठी ही भगवद्गीता ऐकतोय आणि म्हणजे आपण म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी ऐकताय त्या राधाकृष्णांना आपण राधा गोविंदांना आपण जिथे असाल तिथून आपण त्यांना सर्वांना नमस्कार करूयात. तसंच इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष आहेत नामनिष्ठा प्रभूजी. तर त्यांनी या स्लाइड सगळ्या आपल्याला उपलब्ध करून दिल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार. अ, कृष्ण कृपा मूर्ती श्रील प्रभुपाद यांनी ही भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दामध्ये आपल्यासाठी सगळ्यांसाठी लिहून ठेवली आणि आज ऍक्च्युली केवळ ती इतक्या सोप्या शब्दात लिहिली आहे, त्याच्यामुळे आपण सगळेजण याचा अभ्यास करू शकतो या भगवद्गीतेचा. तर आपण त्यांचे आभार मानूयात. आमच्या मराठी ग्रुपच्या लीडर पूजा माताजी, माझ्या को होस्ट भूमिका माताजी आणि बिहाइंड द कर्टन जे काही आमचे सगळे टीम लीडर्स आहेत, ही टीम जी इथे काम करते त्या सर्वांचे मी मनापासून खूप आभार मानते. आणि आता आपण या उपक्रमाला आता सुरुवात करूयात आपल्या. तर आता दुसरा अध्याय सुरू करण्याच्या आधी सर्वप्रथम मी मंगलाचरण म्हणतो, प्रार्थना करते. सर्वांना ऐकू येते ना व्यवस्थित? मला कुणीतरी अनम्यूट करून सांगितलं तर बरं होईल की ऐकू येत आहे ना व्यवस्थित. माताजी, भूमिका माताजी, Yes, ऐकू Mataji, येत you're आहे? येत आहे. audible. ओके, हो मॅम. थँक्यू. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। नम ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती भक्तिवेदान्त स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। चला तर मग आता आज आपण या उपक्रमातल्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. तर ऍक्च्युली याच्यामध्ये जर भगवद्गीता जर आपण बघितले ना, तर या अध्यायाचं नाव हे गीतेचा सारांश नाहीये, सांख्य योग आहे. पण प्रभुपादांनी याची काही अध्यायांची नावं चेंज केली आहेत आणि त्याला साजेशं असं हे नाव दिलंय गीतेचा सारांश. तर हे नाव असं का दिलेलं आहे, तर या अध्यायामध्ये कृष्ण जेव्हा अर्जुनाला हे ज्ञान देतोय ना, तर त्यावेळेला त्यांनी गीतेमधल्या सगळ्याच गोष्टींचा सगळेच योग हे थोडा थोडा अभ्यासाने याच्यामध्ये सगळ्यामध्ये कव्हर केलाय. त्याच्यामध्ये हठयोग सांगितलाय, त्याच्यामध्ये ज्ञानयोग सांगितलाय, कर्मयोग सांगितलाय, तर तर हे भक्ती योग सांगितलंय. तर म्हणून या अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता आपण कालचा थोडासा एक पटकन रिकॅप घेऊयात की काल काय काय झालं. तर आता धृतराष्ट्राने सर्वात पहिल्यांदा चौकशी केली की माझे कौरव आणि पांडव, तर म्हणजे माझी मुलं आणि कौरव हे पांडव हे काय करतात युद्धभूमीवरती, त्यांचं काय चाललंय. दुर्योधनाची भीती,
आता दुर्योधनाला आपण बघितलंय की काल दुर्योधन जेव्हा ती पांडवांची सेना बघतो आणि त्याचं ते व्यूहरचना वगैरे बघतो त्यावेळेला त्याला तो खूप घाबरतो आणि द्रोणाचार्यांकडे म्हणजे त्यांच्या गुरुजींकडे जातो गुरुवर्यांकडे आणि त्यांना म्हणतो की बघा आता तुम्ही ज्या द्रुपद पुत्राला दृष्टद्युम्नाला तुम्ही ज्याला शिक्षण दिलं होतं जो द्रुपद तुमचा शत्रू आहे तोच आज तुमच्या विरुद्ध तिथे उभा आहे तर तो त्यांना त्यांची चूक दाखवतो सुरुवातीलाच. तर असं आपण एक दुर्योधनाची भीती बघितली होती. शंख फुंकणं बघितलं होतं की दिव्य नाद करतात कृष्ण अर्जुन आणि पांडव सेना ही सगळी शंख फुंकतात आणि हे सगळे धर्माच्या बाजूनी असतात त्याच्यामुळे त्यांचे शंखनाद जो असतो त्याच्यामुळे कौरवांची हृदय जी असतात ती सगळी विदीर्ण होतात म्हणजे कौरव सेनेमध्ये एक भीतीचं वातावरण पसरतं त्यामुळे कारण अर्थातच धर्म हा पांडवांच्या साईडनी असतो. अर्जुनाचं निरीक्षण आपण काल बघितलं की अर्जुन जेव्हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये येतो तर त्यावेळेला आपण बघितलं की तो सगळ्या नातेवाईकांना बघतो तिथे आणि त्यांना बघून मग तो त्याला असा पूर्ण कंप सुटतो अंगाला आणि त्याच्यामधून हातातून गांडीव गळून पडतं खाली. तो खाली बसतो रथावरती आणि मग त्याला काही सुचत नाही आणि अर्जुनाने युद्ध करण्याची न करण्याची कारणे आणि शेवटी तो कृष्णाला सांगतो की मी काही युद्ध करणार नाही आणि त्याने ती 5 कारणं कृष्णाला सांगितलेत. तर मला कुणी त्यातली काही कारणं तरी सांगू शकेल का? तुम्ही अनम्यूट करू शकता त्याच्यासाठी. 5 कारणं होती. काही सगळीच सांगितली पाहिजेत अशी नाही एका व्यक्तीने, पण काही कारणं सांगितले तर बरं होईल. सांगता येतील? अनम्यूट केला तरी चालेल. नाथपंथी प्रभूजी, मला वाटतं काल होता तुम्ही अमोद प्रभूजी, नम्रता माताजी. एखाद दुसरं जरी कारण तुम्ही याच्यामधला सांगू शकला तर एक अंदाज येतो की बाबा काल अ, तुम्हाला समजलेलं आहे. काही सांगता येईल? ठीक आहे. माताजी पुढची स्लाइड घेता? तर आता याच्यामध्ये अर्जुनाने ही कारणं सांगितलेली आहेत की या युद्धामध्ये जर मी युद्ध केलं तर म्हणजे करुणा तर करुणा याच्यामध्ये करुणा म्हणजे माझे सगळे नातेवाईक आहेत तर मी माझ्या स्वजनांना माझे गुरुवर्य आहेत किंवा माझे आजोबा आहेत याच्यामध्ये माझे चुलत भाऊ आहेत आणि माझे अनेक नातेवाईक आहेत तर यांना मी कसं मारू. नंतर याच्यामध्ये मला काही आनंद नाही तर आनंद नाही म्हणजे आता मला या नातेवाईकांना मारून जरी मला राज्य मिळालं तर मला त्याच्यामध्ये काय आनंद मिळू शकेल. पाप आहे तर आपण मोठ्या माणसांना जरी आपण काही उलट उत्तर आपण देत नाही आपल्या संस्कृतीमध्ये ते नाहीये पण आता मी तर इथे त्यांची हत्या करतोय तर हे सगळं पाप आहे. आणि कौटुंबिक परंपरा आपण बघितल्यात की आपण जर मी या युद्धामध्ये जर हे सगळे कर्ते पुरुष जे आहेत जर मी त्यांची हत्या केली तर त्या स्त्रिया आणि जी मुलं आहेत ते निराधार होतील त्यांचा लोक गैरफायदा घेतील आणि मग ही सगळी अशी अवांछित सगळी लोकसंख्या पसरेल. तर त्याच्यामुळे मी हे सगळं असं करणार नाही कृष्ण. आणि असमंजस म्हणजे आता की मला आता सगळंच असं वाटतंय की मी काय करावं याच्यामध्ये की म्हणजे माझं आता पूर्ण माझी बुद्धी काही चालत नाहीये याच्यामध्ये तर मी काय करावं असं म्हणून अर्जुन कृष्णाला सांगतो की मी युद्ध करणार नाही मी करू शकत नाही युद्ध. तर आता आपला कालचा रिकॅप झालाय आणि याच्यावरती आता आपण बघूयात की अ, हे जरी अर्जुनाचं बोलणं आपल्याला जरी पटतंय आणि अर्जुन हे बोललेलं आहे तरी सुद्धा कृष्ण त्याला युद्ध करू नको असं म्हणत नाही तर कृष्ण त्याचे हे प्रत्येक पॉइंट जे आहेत ते खोडून काढतो. तर आता आपण या अध्यायामध्ये बघायचं की हे पॉइंट कृष्ण कसे खोडून काढतो आणि मग युद्धाला अर्जुन कसा तयार होतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज माताजी. करुणा. तर आता करुणेमध्ये कृष्ण करुणा ही पॉइंट खोडून काढताना कृष्ण सांगणार आहे की आपण हे शरीर नाही. अ, हे जे तुला जे वाटतंय
की म्हणजे पूर्ण शरीराचं ज्ञान देणार आहे आता कृष्ण त्याला, की हे शरीर काय असतं, शरीर आणि आत्मा यांचा काय संबंध आहे. आनंद नाही. तर आता कृष्ण याच्यामध्ये पण सांगणार आहे, की आनंद नाही असं तू म्हणू नकोस. तू जरी या युद्धामध्ये गेलास किंवा वाचलास, तर याच्यामध्ये काय घडेल ते कृष्ण सांगणार आहे. आता पापी प्रतिक्रिया. तू जेव्हा माझ्यासाठी काही करतोस, म्हणजे ईश्वरासाठी तू काही करतोस, कृष्णासाठी तू काही करतोस, तर त्याच्यामध्ये पाप नाहीये. तर ते कसं आहे ते सांगतो. आणि असमंजसपणा आहे, तर म्हणजे दृढ निश्चयाची तू निश्चय तुझा दृढ कर आणि तुझं मन तू पहिल्यांदा शांत कर. ते जे असं भरकटलेलं आहे, की मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे किंवा मी आता विचार करू शकत नाहीये आणि इतक्या सगळ्या गोष्टी आता तुझ्या डोक्यात आहेत, तर तू दृढ निश्चयाने तू परमेश्वराची सेवा कर आणि हा असमंजसपणा तुझा निघून जाईल. आणि याच्यामध्ये अजून एक सांगतो, की कृष्ण म्हणतो, की स्थिताधीर मुनी यांचं एक एक्झाम्पल देतो, की असं तू बनायचा प्रयत्न कर, की जो शुद्ध दिव्य चेतनेतली व्यक्ती आहे. तर आपण ते बघणार आहोत, की स्थिताधीर मुनी म्हणजे हे कोण आहेत? त्यांची काय अ, त्यांचं कॅरेक्टर काय आहे? किंवा ते म्हणजे का म्हणजे त्यांचे विशेष काय आहेत याच्यामधले? आणि याच्यामध्ये पारिवारिक परंपरा नष्ट होतील. वर्णसंकर रोखण्यासाठी आदर्श बना असं त्यांनी सांगितलंय. पण तसंही याचं तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने याच्यावरती खूप मोठं एक्सप्लेनेशन दिलं याच्यावरती. तर बघूयात आपण पुढे. माताजी पुढची स्लाइड घेता. त्याच्या पुढची. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. ती मी काल घेतली होती. पुढची. त्याच्यामध्ये आता श्लोक आहे. मी श्लोक म्हणते. कार्पण्यदोष उपहृत् स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेताः यत श्रेयः स्यात् निश्चितं ब्रूहि तत् मे शिष्यते अहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. तर कृष्णाने पहिला अध्याय आतापर्यंत आपल्या लक्षात आलंय, की पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण बोलतच नाहीये. पहिल्या अध्यायामध्ये फक्त अर्जुनच बोललेला आहे आणि कृष्ण फक्त त्याचं ऐकतोय. तर आता या अध्यायामध्ये आता कृष्ण बोलणार आहे. कारण हा जो श्लोक आहे तो पूर्णपणे आता हे त्यांचं रिलेशन चेंज करतो. हा एक खूप महत्वाचा श्लोक आहे. मी त्याचं आधी डिस्क्रिप्शन वाचून दाखवते. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे, असं अर्जुन म्हणतोय. आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेष्ठ काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. तर आपल्याला सर्वांना माहिती की आतापर्यंत अर्जुनाचा पूर्णपणे गोंधळ उडालेला आहे. आणि गोंधळ उडाल्यापेक्षा म्हटलं तर अर्जुन हा आता असा गर्भगळीत झालाय की मी युद्ध करू शकत नाही. माझे सगळे नातेवाईक आहेत. आणि त्याला कळत नाहीये, की आता मी काय करू? तर आतापर्यंत कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असतो. तर कृष्ण आता मात्र इथे अर्जुन म्हणतो, की "मी तुला आता शरण आलो आहे कृष्ण आणि तू मला सांग, की आता मी इथे काय करू?" तर इथे पहिल्यांदी महाभारतामध्ये अर्जुन आणि कृष्णाचं हे नातं बदलतं. म्हणजे मित्रत्वाचं नातं नाही राहत. आता कृष्ण आणि अर्जुन आता त्यांचं हे जे नातं आहे, तर ते गुरु शिष्याचं नातं होतं. आणि आपल्याला माहिती आहे, की आपण जेव्हा देवाला शरण जातो, सरेंडर अनटू हिम. जेव्हा आपण देवाला जेव्हा शरण जातो, तर त्यावेळेला मग देव पूर्णपणे आपला कंट्रोल हातामध्ये घेतो. म्हणजे आपले जे काही सगळ्या गोष्टी आहेत, ते देव त्याच्यावर आता त्याचं निवारण करतो त्या गोष्टींचं किंवा आपलं रक्षण करतो किंवा आपल्याला मार्गदर्शन करतो. तर आता हा श्लोक हा त्याच्यासाठी महत्वाचा आहे, की याच्यापुढे आता कृष्ण बोलणार आहे. कारण अर्जुनाने कृष्णाला सांगितलंय, की तुझा मी आता शिष्य बनतोय आणि तू मला सांग, की मी काय करू? तू मला उपदेश दे. तर असं आपल्याला बरेच वेळा होतं आणि याच्यामध्ये काही एक शब्द दिलेत. श्रेयस्कर काय आहे? तर श्रेयस आणि प्रेयस या 2 गोष्टी आहेत. तर श्रेयस म्हणजे लाँग टर्म आपण त्याच्यामधून फायदा पडतो, की आपण दूरवरचा फायदा पडतो आणि प्रेयस म्हणजे हा आपण एक जवळपासचा अगदी पटकन मिळणारा जो तात्पुरता आनंद असतो तो बघतो, की पटकन मिळणारा आनंद म्हणजे अगदी एक साधं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादा मुलगा शाळेत जात असेल आणि त्यांनी ती शाळा बुडवली त्या दिवशी.
तर आणि त्यांनी तो टीव्ही बघितला, दिवसभर एन्जॉय केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर त्याला ते खूप छान वाटतं. आणि हा आनंद जो आहे, तो हा काही क्षणांचा आहे, काही तासांचा आहे. तर याला प्रेयस म्हणतात. पण ज्या वेळेला तो मुलगा आता अभ्यास करत असतो पहिल्यापासून आणि त्याला याचा फायदा होतो, अ, कधी जेव्हा त्याचे डिग्री कंप्लीट होते, तेव्हा ते जे पूर्ण वर्षभर त्यांनी जो अभ्यास केलेला असतो तो त्याचा फायदा होतो त्याला. त्याला त्याच्यामधून ते लाँग टर्म ज्ञान मिळतं आणि हा बेस तयार होत असतो. आपण कुठलंही मोठं ग्रॅज्युएशन करतो किंवा किती मोठ्या ठिकाणी आपण जॉबला जातो, तर आपला एक अभ्यासाचा बेस असतो. तर तो बेस इथे तयार होतो आणि हा लाँग टर्म आहे. तर हे श्रेयस्कर आहे. तर याच्यामधून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की आपण जेव्हा देवाकडे काही मागतो ना, आपल्याला असं वाटत असतं, की हे व्हावं, ते व्हावं. पण आपण अजाण असतो किंवा आपण असमंजस असतो अर्जुनासारखे, तर आपल्याला लाँग टर्म त्याचं बेनिफिट माहिती नसतं. तर देवाकडे प्रार्थना करताना ना, कधीही मला हे दे, मला ते दे, अशी प्रार्थना करू नये. आपण देवाला मागताना नेहमी माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे, जे माझ्या दृष्टीने चांगलं आहे, माझ्या कल्याणासाठी आहे आणि लाँग टर्म आहे, असं जे आहे तू मला दे. असं आपण या श्लोकामधून आपल्याला एक अ, अ, ज्ञान मिळतं, की अर्जुनाने हे खूप अ, चांगलं ज्ञान ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या प्रश्नामधून द्यायचा प्रयत्न केलाय. तर आपल्या बाबतीत आपण बरेच असे निर्णय घेतो हे मी सांगितलं तुम्हाला. तर याच्यामध्ये कृष्ण एक सांगायचं माझं राहिलं याच्यामध्ये, की आपण हा जेव्हा अध्याय वाचतोय ना सगळे, तर त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला तुम्ही बघाल आता पुढच्या अध्यायांमध्ये, की कुठेही कृष्ण उवाच असं नाही लिहिलंय. भगवान उवाच लिहिलंय. तर भग या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. तर कृष्णांना ऐश्वर्य संपन्न म्हणतात. तर कृष्ण हे षड ऐश्वर्य संपन्न आहेत. त्यांच्याकडे 6 ऐश्वर्य आहेत. तर ही कोणती ऐश्वर्य आहेत? तर सौंदर्य, श्रीमंती, शक्ती, प्रसिद्धी, ज्ञान आणि संन्यास. तर यातले काही जे जे ऐश्वर्य आहेत ना, तर त्याच्याकडे आपणही आकर्षिले जातो. हे आपल्याला माहिती आहे, की आपल्यालाही यातल्या काही गोष्टी आहेत. ज्ञान आहे, सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे, याच्यामध्ये होतं. पण आता हा संन्यास हा काय प्रकार आहे? तर संन्यास हा असा प्रकार आहे, की माझ्याकडे अ, एखादी गोष्ट आहे आणि ती मी संपूर्णपणे समोरची व्यक्तीने मला जेव्हा ती मागितली त्यावेळेला मी त्याला देते. समजा जर आता कृष्णाला जर भक्त असेल, शुद्ध भक्तांनी जर कृष्णाची प्रार्थना केली, की कृष्ण मला तुझ्याकडून तुझी संपत्ती पाहिजे. तर कृष्ण हा असा आहे, की त्या शुद्ध भक्तासाठी ती संपूर्ण संपत्ती पण तो त्याला देऊन टाकेल. तर हा संन्यास आहे, की अ, आपल्याला ती देण्याची आपली भूमिका पाहिजे संपूर्णपणे. तर हा त्याच्यामध्ये संन्यास येतो. अ, पुढची स्लाइड घेता माताजी. सो हु इज कृष्णा, म्हणजे कृष्ण कोण आहे? तर आता प्रत्येकाला आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असते, की कृष्ण पाहण्याची इच्छा असते, कृष्ण जाणून घ्यायची इच्छा असते. माताजी याच्यामध्ये एक लँडस्केपचं आहे, हा दिसतंय. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे काय दिसतंय? तर एक लँडस्केप आहे आणि दूरवरच म्हणजे हे क्षितिज दिसतंय. तर त्याच्या पुढे आता बरंचसं असं धुकं आहे. आणि आपण हे लांबून बघतो हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला लांबचं दिसतंय हे चित्र. पुढची स्लाइड घेता. आता आपण थोडे जेव्हा जवळ जातो, तर कुणी सांगू शकेल का की हे काय दिसतंय आता? तुम्ही अनम्यूट करू शकता आणि थोडंसं बोलणं एकमेकांमध्ये राहिलं तर माझ्या लक्षात येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि ते समजतंय. तर कुणी सांगू शकेल का की हे कसलं चित्र दिसतंय? काय दिसतंय तुम्हाला समोर? झाड दिसत. बरोबर आहे. पुढचं तुम्ही घ्याल का माताजी स्लाइड? आता काय दिसतंय तुम्हाला हे? दिसतंय हरे का कृष्ण तुम्हाला? माताजी. हरे पोपट दिसत. कृष्ण. बरोबर आहे. तर आता आपल्याला हे लक्षात येत आहे, की आपण आधी बघितलं तर आपल्याला फक्त क्षितिज दिसत होतं. कारण आपल्यामध्ये आणि क्षितिजामध्ये एक खूप डिस्टन्स होतं. एक लांबचं आपल्यामध्ये एक त्याच्यामध्ये दूरवरचं डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते फक्त क्षितिज दिसत होतं. जसजसं आपण त्या गोष्टीच्या जवळ जातो, तर आपल्याला तिथे झाड दिसलं.
त्याच्यापेक्षा आपण जर जवळ गेलो तर त्या झाडावरची पानं दिसतात, झाडावरचा तो पक्षी दिसतोय. तर आता हे कृष्णाच्या बाबतीतही असंच आहे, की आपण जेव्हा कृष्ण जेव्हा आपण विचार करतो, तर कृष्ण हा काय आहे किंवा देव हा काय आहे? तर साधारण कॉन्सेप्ट अशी असते, की देव म्हणजे आता एक एनर्जी आहे, किंवा लाईट आहे किंवा काही पॉवर आहे. आपल्याला असं ते साउंड एनर्जी आहे, साउंड आहे, हे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. तर देवाच्या आणि आपल्यामध्ये ही इतकं मोठं डिस्टन्स आहे, की आपल्याला ह्या गोष्टी जसं जवळ जातो तसं आपण त्याला बघू शकतो. आणि कृष्णाचं पण असंच आहे, की आपण जेव्हा अ, आपण जो इतका लांबचा देव बघतो, तर आपल्याला कृष्णाभोवतीचा जे एक तो प्रकाश आहे, त्याला अ, ब्रह्मांड स्वरूप म्हणतात. तर तो आपल्याला फक्त दिसू शकतो एका काही लेव्हलच्या भक्तीनंतर. पण त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भक्तीमध्ये अजून भर घातली, आपण अजून भक्ती वाढवली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या हृदयामध्ये कृष्ण हा परमात्मा म्हणून जो स्थित असतो, तर तो तुम्हाला कृष्ण दिसू शकतो. आपल्याला जाणवू शकतो त्याचा प्रेझेन्स. आणि त्याच्यापेक्षा जेव्हा आपण अतिशय शुद्ध भक्ती करतो, म्हणजे अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत जातो, त्यावेळेला मात्र आपल्याला पुढची स्लाइड घेता. आता हे ब्रह्मांड स्वरूप आहे कृष्णाचं. जेव्हा आपण त्याच्यामध्ये खूप लांब असतो आणि हे कृष्णाचं स्वरूप आहे, जेव्हा आपण अंतिम टप्प्यामध्ये अतिशय आपण जेव्हा शुद्ध भक्ती करतो, त्यावेळेला हे स्वरूप दिसतं आपल्याला. हा एक श्यामसुंदर रूप म्हणतात कृष्णाचं. तर आपल्याला इथे दिसतंय की कृष्ण सुंदर कृष्ण दिसतोय. त्याला मोरपीस दिसतं खूप छान. बासरी दिसते त्याच्या हातामध्ये आणि याच्यामध्ये या स्टेजमध्ये कृष्णाचं आणि भक्तांचं एकमेकांशी आदान प्रदान होत असतं. पुढचा श्लोक घेता माताजी. कृष्णाची षडवैश्वर्य आपण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये. सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. नेक्स्ट प्लीज. पुढची स्लाइड घेता. पुढचा श्लोक आहे. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात, थोडी वर घेता येईल का स्लाइड? नाही, 2.13चा श्लोक आहे, त्याच्यामधलं खालचं मला दिसत नाहीये. अर्धच दिसत आहे. ज्याप्रमाणे मी श्लोक म्हणते. देहिनोऽस्मिन् देहे कौमारं कौमारं यवनो जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीर सत्र न मुह्यती. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तर आता याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की माणूस, आता इथे आपल्याला या काही स्टेजेस दिसतात. तर मनुष्य जो असतो ना, तर त्याच्यामध्ये कायम हे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. तर याच्यामध्ये करुणा म्हणून जो पहिला पॉइंट आहे, तर तो कृष्ण इथे खोडून काढायचा प्रयत्न करतोय, की करुणा म्हणजे माझे आता जे सगळे नातेवाईक आहेत ते मी याच्यामध्ये मारले जाणार आहे, मग आता हे कसं होणार आहे त्याच्यामध्ये, की ते नष्ट होणार आहे. तर कृष्ण इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय, की आता एक अगदी साधं एक्झाम्पल आहे, की आपण जर एखादा माणूस अ, पूर्ण सूट बूट घातलाय, त्याने त्याने असं खूप भारी घड्याळ घातलंय हातामध्ये, असं त्याच्या ह्याच्यावरती जड जवाहीर असे आहेत आणि तो श्रीमंत माणूस आहे आणि तो पाण्यात जर बुडत असेल, तर आता एक साधा प्रश्न आहे, की आपण जेव्हा तो पाण्यात बुडतो त्यावेळेला आपण काय करतो? तर आपण त्याचा सूट वाचवायला जातो का माणसाला वाचवायला जातो? तर माणसाला वाचवायला जातो, कारण माणसाचा जीव, अ, मनुष्य हे सगळ्यात महत्वाचं आहे, की कपडे वगैरे हे सगळे वरचं आवरण आहे. तर याच्याप्रमाणेच अ, आत्मा जो आहे ना, तर त्याच्यावरती हे शरीराचं आवरण असतं आणि आत्मा हा तसाच राहतो आणि शरीर हे
त्याच्यामध्ये शरीरामध्ये हे वरती जे आपल्याला दिसतात ते हे बदल, बाह्य बदल हे होत जातात. तर आपण बघतो की हे लहान मूल आहे, त्याच्यानंतर हे आता थोडंसं मोठं झालंय, थोडे अजून मोठं होतं, ते मूल यवनामध्ये येत आहे आणि त्याच्यानंतर तो म्हातारा मनुष्य होत आहे. तर आता हे हळूहळू हळू वय आता त्याचं हे खूप म्हातारपणाकडे जात आहे. आणि आता मग आपण ह्याच्यामध्ये हे चेंजेस आहेत आपण हे कायमच बघतोय शरीरामध्ये, की आपल्याला आता हे अ, जाणवत नाहीये, पण आपल्या शरीरामध्ये हे बदल होतच असतात. तर हे असे बदल होणारच आहेत आणि ज्या वेळेला हे म्हातारपण इतकं जवळ येतं, म्हणजे म्हातारपणामध्ये माणूस जातो, त्यावेळेला तो जीव आहे, तो नवं शरीर धारण करतो. तर हे कृष्ण नॉलेज देतो अर्जुनाला, की शरीर आणि आत्मा हा एक नाहीये. आणि शरीर आणि आत्मा जर एक असता तर आत्मा हा शरीराला सोडून गेलाच नसता. तर शरीर हे नष्ट होतं, आत्मा हा नष्ट होत नाही. तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर असं म्हणून हा जो पहिला पॉइंट जो करुणा होता, तो कृष्ण खोडून काढतो अर्जुनाचा. नेक्स्ट स्लाइड घेता माताजी. आता याच्यामध्ये तुम्ही स्लाइड दाखवा. मी एक श्लोक सांगते त्याच्यामध्ये. इथं नाही येतो या स्लाइडमध्ये. मात्रा स्पर्शाः तु कौन्तेय शीत उष्ण सुख दुःखदाः आगम अपायिनः अनित्याः तान् तितिक्षस्व भारत. तर कृष्णाला अर्जुन म्हणतो की हे सगळं ठीक आहे, पण मी त्यांचा मृत्यू कसा सहन करू, की म्हणजे आता ते माझे आजोबा राहणार नाहीयेत माझ्यासमोर, माझे बंधू राहणार नाहीयेत, माझे चुलत भाऊ राहणार नाहीयेत. तर कृष्ण त्याला म्हणतो तू सहन कर, तर सहनशक्ती ठेव, पण तू अ, युद्ध कर. म्हणजे आता आपण पुढे बघू. तर हा श्लोक मी वाचते. न एनं छिन्दन्ति शस्त्राणि न एनं दहति पावकः न च एनं क्लेद न च एनं क्लेदयन्ति आपः न शोषयति मारुतः. तर आता त्या काळी मी आधी वाचते. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही. तर कृष्ण इथे अर्जुनाला आत्म्याविषयी ज्ञान देतोय, की आत्मा जो आहे ना त्याला कोणी मारू शकत नाही. त्या काळामध्ये आता जशी होती तशीच घातक शस्त्र पण होती. म्हणजे त्या युद्धामध्ये अगदी ब्रह्मास्त्रांसारखी त्या काळामध्ये शस्त्र होती. तर कृष्ण अर्जुनाला सांगतो की कोणत्याही शस्त्राद्वारे तू आत्म्याला मारू शकत नाही आणि आत्मा हा नष्ट होऊ शकत नाही. तर शरीर आणि आत्मा हा वेगळा आहे. परत एकदा इथे सांगते की शरीर आणि आत्मा हा वेगळा असतो, नाही तर आत्म्याने शरीराला कधीच सोडलं नसतं. तर तू इथे शोक करण्याचं काही कारण नाहीये. तर आत्म्यावर कशाचाही परिणाम होत नाही. पुढची स्लाइड घेता. अवाच्य वादांच बहुन वदष्यन्ति तव अहिताः निन्दन्तः तव सामर्थ्यं ततः दुःखतरं न किम्. तर आता इथे हा जो पॉइंट आहे, तर त्यांनी इथे अर्जुनाने आता कृष्णाने आता इथे ऍक्च्युली ना या श्लोकामधून अर्जुनाच्या सायकॉलॉजीचा एक अंदाज घेतलाय आणि तो त्याच्या हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करतोय. अ, वाचून दाखवते. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तर आता हा जो पॉइंट आहे ना, तर तो जो दुसरा पॉइंट अर्जुन सांगतो की याच्यामध्ये मला आनंद मिळणार नाही, कारण आता हे सगळे लोक याच्यामध्ये एकदा मरून गेले की मग मला राज्य मिळून किंवा मी सिंहासनावर बसून माझं कोण कौतुक करणार आहे. कारण आपल्याला आपण जे काही यश मिळवतो आपल्याला, तर आपण त्याचं कोड कौतुक हे आपल्या नातेवाईकांबरोबर करतो, सगळ्यांना जमून करतो. तर मी आता राज्य मिळून मला उपयोगच होणार नाहीये याचा. तर हे जे कारण अर्जुन देतो, तर त्याच्यासाठी कृष्ण त्याला हे कारण खोडताना असं सांगतो की तू क्षत्रिय आहेस,
आणि क्षत्रियाचा बेस काय असतो, तर क्षत्रिय कुणाचाही कोणाकडूनही ना त्याचा अपमान सहन करू शकत नाही. आणि आता जर युद्ध सोडून अर्जुना तू निघून गेलास तर कुणी असं म्हणणार नाही की अरे हे नातेवाईक होते आणि त्याला करुणा होती त्याच्यामुळे तो निघून गेला इथून, असं कोणी म्हणणार नाही तुला. उलट ते असे तुझा अनेक शब्दात अपमान करतील की अर्जुन हा पळून गेला रणांगणावर बघून, हे सगळे शत्रू बघून, आणि तू घाबरून जाशील. आणि जरी तू ठरवलं की मला ह्यानी काही फरक पडणार नाहीये, मी काही लक्ष देणार नाहीये यांच्याकडे, पण माझ्या मनामध्ये काय आहे हे मला माहिती आहे, आणि तू जंगलामध्ये जरी जाऊन बसलास तरी ही जी तुझ्या मनामध्ये जे आहे, तुझं मन जे तुला सांगत आहे, तर हे सारखं तुझं मन तुला सांगत राहणार आणि तुझं मन तुला खात राहणार. तुझ्या मनातून हा विषय कधीही जाणार नाही. तर तू परत एकदा ह्याच्यावर विचार कर. आणि तो सांगतो की म्हणजे तू युद्ध कर, तर तू निघून जाऊ नको. पुढची स्लाइड घ्या माझ्या. अजून एक गोष्ट अर्जुनाला सांगतो तो, की जरी समजा तुला जर असं वाटलं की म्हणजे तू युद्ध केल्यानंतर तुला जर पळून जायचं असेल आणि युद्ध जर तू करणार असेल तर तिथे दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तू युद्धामध्ये विजयी होशील आणि या पृथ्वीचा तू सम्राट होशील. आणि जरी समजा तुझं या युद्धामध्ये तुला वीर मरण आलं, वीरगती आली आणि तू मेलास, तरी सुद्धा तू स्वर्गात जाशील, कारण तू तुझं कर्तव्य करतोय, तू तुझं कर्म करतोयस. तर तू त्याच्यामुळे स्वर्गात जाशील. आणि स्वर्गामध्ये तुला माहितीये की स्वर्गात सगळी सुख आहेत आणि कित्येक लाखो वर्ष, हजारो वर्ष तू स्वर्गात जाशील. तर तू हे कारण मला देऊ नकोस. पुढचं घेता. हतो वा हतो वा प्राप्यसि स्वर्ग, जित्वा वा भोक्ष्यसे महिम्, तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चयः. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढनिश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. तर आपल्याला इथे आता हे कळतंय की कृष्ण कुठंही, अर्जुन त्याचा सखा आहे, नंतर त्याला दुःख झालेलं आहे, तो त्याच्याकडे करुणा म्हणतोय, तो त्याला ही सगळी कारणं परत परत सांगतात आणि ती कारणं तशी आपल्यालाही पटतायत. आणि तो त्या रथावर बसतो, गांडीव त्याच्या हातातून गळून जातं, पण काहीही झालं तरी कृष्ण त्याला युद्ध करू नको, ठीक आहे बाबा तुझं आता तुझी परिस्थिती नाहीये, तू माझा मित्र आहेस, ठीक आहे मी तुझ्यासाठी युद्ध करेन किंवा जे काही, पण असं काहीही म्हणत नाहीये तो त्याला म्हणतो तू दृढ निश्चय कर आणि तू उठ आणि युद्ध कर. पुढे बघूया. तर आता याच्यामध्ये पॉइंट जो दिला होता, पाप होईल माझ्याकडून, तर त्याच्यासाठी ही स्लाइड आहे. श्लोक असते, न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवायः न विधते, सुअल्पम् अपि अस्यां धर्मस्य त्रायते महत भयात. तर कृष्ण अर्जुनाला इथे सांगतोय की माझ्या आज्ञेचं तू पालन कर. आणि तुझं माझ्या आज्ञेमधून जेव्हा तू पालन करशील ना, त्यावेळेला तुझं खूप मोठं भय जे असतं ना माणसाला, ते भय निघून जाईल. कारण तू ईश्वराचं ऐकतोयस, तू श्रीकृष्णाचं ऐकतोयस. आता याच्यामध्ये इथे दोन तीन गोष्टी दिल्या. तर आपल्याला तर माहिती आहे की हनुमान जो असतो तो सीता मातेच्या शोधासाठी लंकेला जातो. आणि तोही कुणाची ड्युटी करत असतो, तर हे रामासाठी तो करत असतो. आणि त्यांच्या शोधार्थ तो जेव्हा लंकेला जातो, तर त्यावेळेला तो रावणाकडे जातो. आणि रावण त्याचं ऐकत नाही, रावणाला सांगायचा प्रयत्न करतो की तू मातेला परत पोचून दे तू रामाकडे, तर तो ऐकत नाही. आणि मग शेवटी त्याला हनुमानाला इतका राग येतो, कारण तो रामाचा शुद्ध भक्त असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या शेपटीला जेव्हा शिक्षा म्हणून रावण आग लावतो, तर तो संपूर्ण लंका जाळून टाकतो, म्हणजे लंकेतले सगळे जे राजवाडे आहेत ते. तर आता हे तसं जर आपण बघायला गेलं तर हे जेव्हा तो जाळतो, तर ऍक्च्युली हे वाद जे असतात ते फक्त राम, नंतर सीता, रावण यांच्या पुरते मर्यादित असतात. तर तिथे बरेच असुर असतात, तर त्यांचा या गोष्टीची काही संबंध असतो का? नाही. तर मग तसं जर बघितलं तर लॉजिकली हे तसं हे पाप घडायला पाहिजे, पण तो कोणासाठी करतोय?
हे रामासाठी करतो, तर रामभक्त आहे, तर इथे हे पाप लागत नाही हनुमानाला. तसंच इथे बिभीषण दिसतोय. तर बिभीषण हा रावणाचा भाऊ असतो. पण बिभीषणाने जर रामाला मदत केली नसती, तर रामाने हे युद्ध कदाचित जिंकलं नसतं. इतकी बिभीषणाने त्याला आतून सगळी माहिती दिली होती, मदत केली होती. तर आता हे लॉजिकली हे पण चूक आहे. पण असं होत नाही. तर जेव्हा तुम्ही परमेश्वरासाठी कुठलं कर्तव्य करत असता, कोणती गोष्ट करत असता, आणि इथे तर स्वतः श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला की तू उठ आणि युद्ध कर, तर हे पाप होत नाही. तर त्याच्यामुळे हा जो पॉइंट असतो त्याचा, तर हे त्याच्यामध्ये पाप होत नाही. पण आता ह्याच्यामध्ये आता आपण प्रॅक्टिकली जर विचार केला की आता मी देवासाठी एखादं कर्तव्य करते, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एक सैनिक आहात असा तुम्ही एक विचार करा आणि देशासाठी तुम्ही लढताय. तर देशाच्या बॅकग्राऊंडवरती तुम्ही जेव्हा युद्ध करताय, तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे त्या तो जो देश आहे त्या देशाचा जो कुठल्या देशाचा तो सैनिक आहे, तर तो तिथं रणांगणावरती तो त्या सैनिकांना मारेल. 100 शत्रू मारेल, 1000 शत्रू मारेल. तर आता तिथून जेव्हा तो परत येईल तर त्याचं काय होईल? ते पाप म्हणून धरलं जाईल का? तर नाही. त्याचा गौरवच केला जाईल, कारण तो आपल्या देशासाठी आपल्या सरकारच्या आज्ञेप्रमाणे तो लढतोय. पण हा सैनिक जर समजा सुट्टीवरती घरी आला आणि त्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे बंदूक आहे, त्याला सगळ्या ऑथॉरिटी गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, पण त्या सगळ्या युद्धासाठी रणांगणावर लढण्यासाठी आहे. पण तो येऊन त्याला एखादा नातेवाईक आवडत नसेल, तर त्यांनी त्याला गोळी मारली, तर ते चालणार आहे का? ते नाही चालत. तर त्याला त्याची शिक्षा होईल. तर असंच हे आहे की जोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट करताना हा विचार करायचा की माझे गुरु, साधू आणि शास्त्र. गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु, साधू म्हणजे प्रगत भक्त, आणि शास्त्र. या तिघांना जर तो प्रश्न विचारून जर त्याचं उत्तर जर हो येत असेल, तरच तुम्ही ती गोष्ट करू शकता. नाहीतर तुम्हाला हे गोष्ट करण्याचा अधिकार नाहीये की मी एका साईडला मी भगवद्गीता वाचते, मी एका साईडला भागवतम वाचते, आणि मी पुण्यक्रम करते की ठीक आहे बाबा आता मी हे सगळं देवासाठी करते, तर मी इथे ही गोष्ट करू शकते. तर असं तुम्ही नाही करू शकत. आणि याच्यामध्ये मग आता आपण आयुष्यामध्ये काय करायचं की आपण कुणाच्याच विरुद्ध नाही जायचं का? असं नाहीये. तर त्याच्यामध्ये 6 आक्रमक दिलेले आहेत देवाने की तुम्ही अशा जर गोष्टी झाल्या, तर मात्र तुम्ही त्याचा नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही भांडू शकता, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. तर आता ह्या कोणत्या 6 गोष्टी आहेत? तर आता समजा दुसऱ्यांकडे म्हणजे कुणी जर कुणाच्या घराला जर आग लावली, तर तो त्याचा प्रतिकार करू शकतो. दुसऱ्यांकडे जर समजा अस्त्रशस्त्रांनी एखाद्या व्यक्तीवरती, निहत्या व्यक्तीवरती, त्याची काही चूक नाही, त्याच्यावरती जर कोणी अस्त्रशस्त्रांनी वार करत असेल, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. कुणी अन्नामधून विषबाधा केली तर हे चुकीचं आहे, ह्याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेता येते. कुणाच्या दुसऱ्याच्या बायकोचं हरण केलंय, किंवा दुसऱ्यांना फसवलंय, किंवा त्याची प्रॉपर्टी, त्याची लँड, हे सगळं ते घेतलंय, तर हे मात्र जेव्हा कुणी घेतं ना, तर त्यावेळेला तुम्ही त्याच्या अगेन्स्ट तुम्ही नक्कीच ऍक्शन घेऊ शकता. कृष्ण किंवा देव असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही माझी भक्ती करता तर फक्त भक्ती मार्गात आहात तर तुम्ही हे करू नका. तर नेक्स्ट स्लाइड घेता. आता हा पॉइंट जो कृष्णाला सांगतो अर्जुन, पारिवारिक परंपरा नष्ट होतील. मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल, आणि त्यामुळे सर्व प्राणीमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. तर आता इकडे एक आपण लक्षात देण्यासारखं असं आहे की कृष्ण जरी भगवान असतील ना, तरी असं काही आहे का की कृष्ण देव आहे म्हणून कृष्ण काहीच कर्म करत नाही? तर असं नाहीये. तर जर कृष्णाने काही कर्मच केलं नाही ना, तर हे सगळे ग्रहलोक नष्ट होतील आणि मग ही अनावश्यक लोकसंख्या, अधर्म हे सगळं पसरत राहील. तर याच्यासाठी इथे एक आपण बघू शकतो की गोवर्धन पर्वताची इथे ही गोष्ट सांगितलेली आहे
की आधी सगळेजण वृंदावनमध्ये काय करत असतात, तर इंद्राची पूजा करत असतात की इंद्र हा पावसाची देवता आहे आणि त्यांना धनधान्य चांगलं येऊ दे, संपत्ती लाभू दे, या सगळ्यासाठी पाऊस पडला पाहिजे, शेती चांगली यायला पाहिजे. तर तिथले सगळे जे लोक असतात तर ते सगळेजण इंद्राची पूजा करत असतात. पण कृष्ण म्हणतो असं काही नाही की तुम्ही निसर्गाची पूजा आपण केली पाहिजे, कारण खरं तर निसर्गच आपल्याला हे सगळं काही देत असतो. आणि त्या वर्षी इंद्राची पूजा होत नाही आणि इंद्र खूप चिडतो आणि इतका प्रचंड पाऊस येतो तिथे. तर त्याच्यामध्ये सगळे ते वाहून गेले असते म्हणजे वृंदावन. पण त्यावेळेला कृष्ण काय करतो, तर केवळ त्यांच्या भक्तांच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर घेऊन 7 दिवस 7 रात्र उभा राहतो आणि त्याच्या खाली सगळ्यांचं रक्षण करतो. तर आता आपण तसं बघायला गेलं तर कृष्ण हा देव आहे, तर तो पाऊसच थांबू शकला असता. पण तसं नाही होत, तो भक्ताचं रक्षण करतो. तर तो येतो भक्ताचं रक्षण करायला. तर पारंपरिक परंपरा नष्ट होतील, हे त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकाने जर आपापलं कर्म व्यवस्थित केलं तर हे होऊ शकत नाही. तर हाही पॉइंट कृष्ण खोडून काढतो त्याचा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. व्यवसाय आत्मिका बुद्धिः एका इह कुरु नन्दन, बहुशाखा हि अनन्ताः च बुद्धः अव्यवसायिनाम्. तर आता कृष्ण वाचते आधी. जे या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढनिश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय गुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तर आता इथे कृष्ण अर्जुनाला सरळ सांगतोय की तुझा इतका गोंधळ उडलेला आहे ना, तर तुला हे सगळंच पाहिजे. तुला तुझे नातेवाईक पण त्यांना मारायचं नाहीये, तुला राज्य पण पाहिजे, तुला युद्ध पण करायचं नाहीये. तर आता तू असं कर की तू बुद्धी एकाग्र कर, मन तुझं शांत कर. आणि या परिस्थितीत तू निर्णय नाही घेऊ शकणार. तर जेव्हा आपलं मन एकाग्र असतं ना, त्यावेळेसच आपण फक्त निर्णय घेऊ शकतो. तर तू मन हे तुझं शांत कर. नेक्स्ट, पुढची स्लाइड. तर मग कृष्ण त्याला म्हणतो की तुझं जे मन आहे ना, आता तू स्थिताधीर मुनींचं एक्झाम्पल देतो, त्याचं उदाहरण देतो की तू तसा बनायचा प्रयत्न कर. मग अर्जुन म्हणतो की हे कृष्ण, म्हणजे हे स्थिताधीर मुनी कोण आहे. तर अर्जुन म्हणतो हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधीस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा. तर अर्थातच आता श्रीकृष्णांनी त्याला सांगितलंय की तू तुझं जे मन आहे ते शांत कर, सीताधीर मुनींसारखा तू बन. तर अर्जुनाला एक वाटतंय की हे काय आहे, ते सीताधीर मुनी कसे आहेत, त्यांची लक्षणं काय आहे, ते चालतात कसे, बोलतात कसे. तर पुढची स्लाइड घेऊयात आपण, त्याच्या पुढची. प्रजाहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनः गतान्, आत्मानि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदा उच्यते. परमपुरुष भगवंत म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो, तेव्हा त्याच्या मनाला एकांतातच समाधान मिळते. तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. तर आता इथे आपल्याला कळतंय की स्थित प्रज्ञ मुनींचं तो आता इथे वर्णन करतोय की ते कसे असतात. तर ते सर्व प्रकारचे इंद्रिय त्याग, इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात ना, त्यांचा त्याग करतात. तर आता इंद्रिय इच्छांचा त्याग करायचा म्हणजे आता आपण सगळं सोडून आपण निघून जायचं आहे का, असं नाहीये. तर कृष्ण कधीही तुम्हाला घरदार सोडा, कुठेतरी तुम्ही दूरवर जाऊन तुम्ही राहा, किंवा मित्रांमध्ये तुम्ही जाऊ नका, किंवा तुम्ही कुणाला भेटू नका, तर असं कधी सांगत नाही. कृष्ण हा नेहमी कर्म करायला सांगतो. फक्त कृष्ण काय सांगतो की तुम्ही इंद्रिय इच्छा आहात ना, त्या इंद्रिय इच्छांपासून तुम्ही दूर राहा. कारण इंद्रिय इच्छा ह्या कधीच संपत नाही आणि हे जे मुनी आहेत तर ते इंद्रिय इच्छांचा त्याग करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं समाधान मिळतं आणि त्यांच्या मनामध्ये जो हा अर्जुनासारखा गोंधळ असतो तो गोंधळ नसतो. तर आता आपण इथे स्लाइड मध्ये बघतो की भक्त प्रल्हाद दाखवलाय. तर आता आपण माहितीये की आपल्याला माहितीये लहानपणापासूनच प्रल्हाद नारायण नारायण म्हणत असतात आणि त्यांचे वडील जे असतात तर त्यांना हे आवडत नसतं आणि वडील त्यांचा किती छळ करतात.
पण कुठेही प्रल्हाद त्याच्यामधून आपल्याला त्यांचा काही निर्धार बदललेला दिसतो का, की ते देवाची भक्ती सोडतात किंवा नामस्मरण करत नाही. तसं नाही करत, त्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते आणि त्यांचा निर्धार असतो. तर ह्याला आपण जे म्हणतो ना, ते ह्याला आपण स्थितप्रज्ञ मुनींची ही क्वालिटी आहे. तर हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. पुढची स्लाइड घेता. प्रल्हादांचंच इथे चित्र आहे. अग्नीमध्ये त्यांना जेव्हा त्यांच्या भोवती अग्नी लावला जातो, तर त्याच्यामध्येही ते खूप शांत असतात. तिथेही त्यांचा ते भक्ती चालूच असते, कारण त्यांना माहिती असतं की नारायण आहे माझ्या मागे, माझा ईश्वरावर विश्वास आहे. आणि शेवटी अग्नी हे पण नारायणाचंच, म्हणजे श्रीकृष्णाचंच रूप आहे. ते पुढे अध्यायांमध्ये आहे हे सगळं. पण इथे मी आता एवढं सांगते की अग्नी हे सुद्धा कृष्णाचंच रूप आहे. तर इथे प्रल्हाद अगदी स्थितप्रज्ञ राहिलेला दिसतो, की कुठेही त्यांचा निर्धार बदलत नाहीये. पुढची स्लाइड. आता इथे स्थितप्रज्ञ अजून एक आपल्याकडे एक सर्वात मोठं उदाहरण आहे, ते म्हणजे आपल्या श्रीला प्रभुपादांचं आहे. की शिला प्रभुपादांना अगदी लहानपणीच त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं की तू सगळीकडे जाऊन वैष्णव धर्माचा, भागवत धर्माचा प्रसार कर, पुस्तकं लिही. पुस्तकांचं त्यावेळेला सगळी बंगाली भाषेमध्ये होती, तर तू बंगाली भाषेतली आता ही सगळी इंग्लिशमध्ये तू त्यांना ट्रान्सलेट कर आणि भारतभर किंवा भारताच्या बाहेर आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन पण तू भगवद्गीतेचा, कृष्ण जपाचा ह्याचा सगळ्याचा तू प्रसार कर तिथे. तर आता तसं बघायला गेलं तर 70व्या वर्षाच्या पुढे प्रभुपाद अमेरिकेला गेले. जलदूत नावाच्या जहाजावरून ते गेले होते आणि या वयामध्ये ट्रॅव्हल करताना त्यांना 2 वेळा हार्ट अटॅक आले होते. मग तो त्यांचा निर्धार बदलला होता का? नाही. तर त्यांची परमेश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती आणि आपल्याला गुरूंनी सांगितलेलं हे काम आहे ना, तर आपल्याला हे करायचंय आणि हे कृष्णासाठी करायचंय. तर ते अमेरिकेला गेले आणि त्यांनी वयाच्या 70व्या वर्षानंतर 108 कृष्णाची मंदिरं बांधली. आणि याचं जे समाधान आहे हे वेगळंच आहे, की त्यांचा निर्धार कुठेही बदलला नाही, की वयाच्या या वर्षानंतर मी आता जाणार आणि हे सगळं करणार. तसं होत नाही. जेव्हा तुम्ही निर्धारित असा, त्यावेळेला हे कृष्णही तुमच्याकडून घडवून घेतो. पण तुमच्या मनाचा निर्धार पाहिजे त्याच्यासाठी. पुढची स्लाईड. रजाहातीची झाली का आपली स्लाईड? हो, झाली. दुःखेषु अनिद्विग्मनाः सुखेषु विगतः स्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितिधीमुनी उच्यते. म्हणजे सीताधीर मुनी कसा असतो, हे आनंद किंवा दुःख याच्यामध्ये ते कधीही बदलत नाही. वाचून दाखवते. तो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झालेला आहे, असे जे आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. पुढची स्लाइड. तर आता इथे आपल्याला दिसतंय की कासव दिसते आपल्याला. तर हे कासव कसं असतं, तर कासवाचं कॅरेक्टर काय असतं की कासवापुढे समजा एखादा मोठा प्राणी आला, तर कासव त्याचा जीव वाचवण्यासाठी पटकन जे असतं ना, ते त्याची सगळी इंद्रिय आतमध्ये ओढून घेतं आणि आपला जीव वाचवतो, कारण त्या प्राण्याला तो दगडासारखा दिसतो आणि तो प्राणी तिथून निघून जातो. तर ज्याप्रमाणे कासव वागतं ना, त्याप्रमाणे आपल्याला वागता यायला पाहिजे. म्हणजे जे इंद्रिय विषय असतात ना, की आपल्याला दिसतंय की इथे इंद्रिय भोग आहेत, इंद्रिय विषय आहे. त्या ठिकाणून आपण दूर राहिलेलं बरं. आपण त्याच्यावरती कंट्रोल केलेला बरं. तर आपल्याला हे वागता यायला पाहिजे. वाचलं नव्हतं, वाचून दाखवत. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयातून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की इंद्रिय विषयांमध्ये जो माणूस अडकतो ना, तर तो माणूस जन्म-मृत्यूच्या चक्रामधून कधीही बाहेर पडू शकत नाही. तर इंद्रिय विषयामधून आपण स्वतःला नक्कीच कंट्रोल केलं पाहिजे. पुढची स्लाईड घेता. त्याच्या पुढची.
ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गहातेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधः अभिजायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. तर आता इथे खूप छान एक्झाम्पल दिले की एक मुलगा आहे आणि तो एका मुलीला बघतोय. तर ती मुलगी सुंदर आहे, त्याला ती मुलगी आवडते आणि मग नंतर तो तिच्याशी बोलायला जातो, तर त्यांचा सहवास येतो आणि एकत्र आल्यानंतर मग त्यांना इंद्रिय भोगाची इच्छा होते, कामाची इच्छा होते. पण इंद्रिय भोग हे आपल्याला माहिती आहे की इंद्रिय भोग हे कधीच तृप्त होत नाहीत, हे कायम आपल्याकडे वाढतच जातात. अगदी आपण एखादी छोटीशी खरेदी करायचं म्हटलं तरी एका खरेदीवरी ती आपण कधीच गप्प बसत नाही, ते आपलं कंटिन्युअस हे चालतच असतं. तर याच्यामध्ये ज्यावेळेला आपण इंद्रिय विषयांची जर आपण पूर्तता करता आली नाही तर त्याच्यामधून क्रोध उत्पन्न होतो आणि कामामधून क्रोध उत्पन्न होतं आणि जेव्हा क्रोध उत्पन्न होतो तर त्यावेळेला मात्र बुद्धी पूर्णपणे भ्रमिष्ट होऊन जाते आणि मग याच्यामध्ये हिंसा, अधःपतन या सगळ्या गोष्टी होतात. तर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. खूप चांगलं एक्झाम्पल दिलेलं आहे इथे की आपल्याला लगेच स्लाइड बघूनच लक्षात येतं की इंद्रिय तृप्ती जर नाही झाली तर माणसाचं कुठून कुठे अधःपतन होऊ शकतं याच्यामध्ये. पुढची स्लाइड घेता. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशं प्रणश्यति. क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि भ्रमित होतो. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा क्रोधापासून समोह निर्माण होतो आणि बुद्धी भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धी नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अधःपतन होते. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की इंद्रियांसाठी आपण इंद्रियांच्या वस्तूंचं जेव्हा आपण जास्त आपण परत परत जर त्याच्यामध्ये जर गेलो आणि जर आपण इंद्रिय वस्तूंची पूर्तता आपण नाही करू शकलो, इंद्रिय भोगांची पूर्तता नाही करू शकलो, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की माणसाचं अधःपतन होतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता इथे हा असा चार्ट दिलाय की इंद्रियांच्या वस्तू, तर इंद्रियांच्या वस्तू आपण परत परत बघितल्या तर त्याची आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की त्याची वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली आणि त्याची पूर्तता नाही झाली तर क्रोध येतो. क्रोध आला की मग तुमचा बुद्धिनाश होतो. बुद्धिनाश तुमचा सगळा स्मृतीचा भ्रमनिरास होतो आणि तुमचं अधःपतन होतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता ह्याच्यामध्ये पासून दाखवते आधी. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तर भगवंतांची कृपा कोण प्राप्त करू शकतो आणि आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त करायची आहे का? आणि त्याची प्राप्त करण्यासाठी त्याची काय पात्रता असू शकते? तर त्याच्यामध्ये आसक्ती आणि अनासक्ती याच्यापासून आपण मुक्त राहायला पाहिजे. आपल्याला जसं सांगितलं इंद्रिय नियंत्रित आपल्याला करता यायला पाहिजेत. आपल्याला इंद्रियांवर पूर्णपणे कंट्रोल ठेवता यायला पाहिजे. नेक्स्ट. तर आता अशा रीतीने हा अध्यायाची समाप्तीकडे आपण आलेलो आहोत. तर एक याचा रिकॅप आहे. अ, तर अर्जुनाला युद्ध का करायचं नव्हते, तर कृष्णांना तो सांगतो अशी कारणं सगळी. तर त्याच्यामध्ये कृष्ण हे सगळं खोडून काढतात आणि त्यांची ती कारणं दिलेली आहेत आणि कृष्णाने कशी खोडली आहेत ते आता आपण बघितलंय. तर आपण एक रिकॅप घेऊया त्याचा. करुणा म्हणून कृष्णाने पहिलं जे कारण सांगितलेलं असतं, तर करुणा म्हणजे आता तो त्याच्या सगळ्या नातेवाईकांना बघून सांगतो की मी काही युद्ध करणार नाही आणि मी यांना मारणार नाही. पण कृष्ण इथे सांगतो की आत्मा आणि शरीर हे वेगळं आहे. तर आत्माला तुम्ही मारू शकत नाही.
आत्मा हा नेहमी ट्रान्सफर होतच असतो. तो लहान मुलापासून तो थोडा मोठा होतो, यव्वनामध्ये जातो, म्हातारा होतो आणि ते शरीर सोडून तो परत नवीन शरीरामध्ये तो प्रवेश करतो. तर त्या शरीराचं म्हणजे तो त्या म्हणजे ही करुणा जी आहे, तर तू वेगळ्या ह्या उगीचच या ठिकाणी तू लावतोयस. म्हणजे ह्याची गरज नाहीये, की त्याच्यासाठी तू युद्ध करू नयेस असं तो सांगतो, की हे कारण तुझं मी खोडून काढतो. कारण आपण शरीर नाही. आनंद नाही. तर आता आनंद नाही असं तू कसं म्हणू शकतोस अर्जुना? कारण आता याच्यामध्ये जेव्हा तर जर तुला मृत्यू आला ह्याच्यामध्ये, तर तू एकतर स्वर्गात जाशील आणि तू तिथे अनेक वर्ष तू तिथे खूप सुखामध्ये राहू शकशील किंवा तू क्षत्रिय आहेस. तू जर जिंकलास तर तू पूर्ण पृथ्वीचा सम्राट होशील. तर याच्यामध्ये आनंद नाही असं तू म्हणू शकत नाहीस. हे कारण कृष्ण खोडून काढतो. पापी प्रतिक्रिया. आपण पापी प्रतिक्रियेची एक्झाम्पल्स पण बघितले, की आता आपण जर देवासाठी म्हणजे श्रीकृष्णासाठी आपण जर काही काम करत असू, तर त्याचं पाप लागत नाही. कारण ते देवानी आपल्याला ते सांगितलेलं आहे करायला. तर कृष्ण त्याला म्हणतो, की तू युद्ध कर. आता आपण ह्याच्यामध्ये 1-2 उदाहरणं पण बघितली, की हनुमानाचं एक्झाम्पल आपण बघितलंय, की तो सीतामाताला आणायला जातो. त्यावेळेला रावणावर तो चिडतो आणि लंका दहन करतो. तर हनुमानाला त्याचं पाप लागत नाही किंवा बिभीषण पण बघितलं आपण. की विभीषण खरं तर रावणाचा भाऊ असतो, पण तो रामाला मदत करतो. तर ते पाप होत नाही. कारण तो ते परमेश्वरासाठी करत असतो. तर हे हा पण पॉइंट कृष्ण त्याचा खोडून काढतो. आणि असमंजस त्याचं जे आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो, की तुला सगळ्याच गोष्टी पाहिजेत कारण तुला युद्ध पण तुला नको करायचंय. तुला राज्य पण पाहिजे आहे आणि तुला तुझे कुणाला मारायचं नाहीये. तर हे सगळं तुझं बुद्धी जी सगळी झाली, तू अनेक गोष्टी एका वेळेला त्याचा विचार करतोय. तर तू दृढ निश्चय कर, बुद्धी तुझी स्थिर कर आणि मग तो सांगतो म्हणजे हा पॉइंट तो खोडून काढतो आणि त्याच्यापुढे सीताधीर मुनींसारखी तू बुद्धी स्थिर कर आणि मग त्यांनी सांगितलंय की सीताधीर मुनींचं त्यांनी कॅरेक्टरिस्टिक इथे सांगितलंय की त्यांची कॅरेक्टरिस्टिक मेन काय आहे याच्यामध्ये तर इंद्रिय तुमची ही कंट्रोलमध्ये तुम्ही ठेवली पाहिजेत. इंद्रियांचा जो भोग आहे त्याच्यापासून तुम्हाला तुम्हाला दूर ठेवता आलं पाहिजे. म्हणजे मग तुमच्यामध्ये तो राग, क्रोध, क्रोधानंतर तुमची बुद्धी भ्रष्ट होणार. अ, तुमचं अधःपतन होणार. या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही अहिंसक बनणार. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून मग होणार नाही. तर अशा मुलींचं त्यांनी कॅरेक्टर दिलं की तुम्ही अशा मुलींसारखं तू बनायचा प्रयत्न कर. असा बन. आणि पारंपरिक परंपरा नष्ट होतील. तर त्यांनी सांगितलंय की तुम्ही जर प्रत्येकाने आपापलं जर कर्म हे व्यवस्थित जर केलं आणि जर आपापल्या व्यवस्थित तुम्ही एका चौकटीमध्ये राहून जर तुम्ही आयुष्य जर जगायचं चांगलं ठरवलं, तुमचं जर नियत कर्म जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर पारंपरिक परंपरा नष्ट व्हायचा प्रश्नच येत नाही. तर आता हे सगळं हे पॉइंट सांगितल्यानंतर कृष्ण त्याला म्हणतो की आता तू उठ आणि युद्ध कर. तर आता आपण उरलेलं जे आहे ते आपण उद्या सगळं बघणार आहोत उद्याच्या अध्यायामध्ये. अ, तर माझ्याकडून आता हे झालेलं आहे. अ, हा अध्याय आपला संपलेला आहे. तर कुणाचे याच्यावर काही प्रश्न आहेत किंवा काही समजलेलं नाहीये किंवा काही विचारायचं आहे असं काही आहे का याच्यामध्ये? तुम्हाला कळलंय का बेसिकली? तुम्ही अनम्यूट करू शकता. नमस्कार मॅम. माताजी रेकॉर्डिंग बंद करा.